नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. या चॅनलवर मी फक्त ग्रामर रिलेटेड फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. पहा, आजचा जो सेशन आहे आपला तो नो सुनर वर, नो सुनर दॅन. कधी चुकणार नाही, 100% गॅरंटी. तुम्हाला हे जे मी नियम सांगणार आहे या नियमांचा तुम्ही अभ्यास करा आणि नंतर मग वाक्यरचना सोडवा, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. पहिलं, तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स हे तुम्हाला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि वर्बल आणि डब्ल्यू चे सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजेत. शक्यतो त्यातल्या त्यात तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्हीचे कन्सेप्ट तुमचे क्लिअर असेल तरच तुम्हाला हे नो सुनर तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. कारण की ह्याच्यामध्ये डू, डज आणि डीड हे कुठून आले हे तुमच्या लक्षात येत नाही. पहा, महत्वाची सूचना, किती इंग्लिश स्पीकिंगचा माझा चॅनल आहे, त्याचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी. जसं तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केले तसं तुम्ही ह्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. चला मेन मुद्द्यावर येऊयात. बघा, ह्यासाठी तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स हा तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे. पाहून घ्या, जर वाक्यामध्ये क्रियापदाला यस किंवा यस असेल तर मग इकडे तुम्हाला नो सुनर करतानंतर म्हणजे नो सुनर नंतर तुम्हाला जे सहाय्यकारी क्रियापद किंवा जे टू बी स्वरूप घ्यायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला एक तर डज किंवा डू किंवा डीड. जर वाक्यामध्ये ऍज वाक्यामध्ये जर क्रियापदाला एसीएस असेल तर तुम्हाला काय वापरायचंय, डज. आणि जर एसीएस नसेल तर डू. आणि हे दोन्ही नसतील आणि क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर तुम्हाला नो सुनर करताना काय वापरायचंय, डीड. बघा, हे लक्षात घ्या. हे सिंपल पास्ट टेन्स आहे आणि हे दोन सिंपल प्रेझेंट टेन्स आहेत. ज्यांचे सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट टेन्स हे दोन गाय क्लिअर आहेत त्यांना नो सुनर हे 50% तुमच्या लक्षात येऊन जाईल, म्हणजे तुमची चूक होणार नाही. पहिला नियम काय म्हणतोय याचा आधी लक्षात घ्या. वाक्यामध्ये पहिले अव्यय हे ऍज सुन ऍज किंवा हार्डली व्हेन असल्यास ते काढावे. काय, पहिलं समजून घ्या. ऍज सुन ऍज आणि हार्डली व्हेन हे काय करायचं तुम्हाला, रिमूव्ह. म्हणजेच काय करायचं तुम्हाला, काढायचं, वाक्यातनं तुम्हाला काढून टाकायचं. हे लक्षात ठेवा. आणि त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला, नो सुनर घ्यायचं. त्या ठिकाणी नो सुनर कशा ठिकाणी, ऍज सुन ऍज. बघा, इथं पहिल्या वाक्यात काय ऍज सुन ऍज आहे, हे काढून त्या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचंय, नो सुनर. ओके. नो सुनर नंतर दुसरा नियम, नो सुनर नंतर प्रथम क्रिया दर्शवणाऱ्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद लिहावे. म्हणजे थोडक्यात सहाय्यकारी क्रियापद किंवा टू बी स्वरूप. या नो सुनर नंतर तुम्हाला काय करायचंय, टू बी स्वरूप किंवा सहाय्यकारी क्रियापद. आता लक्षात घ्या, ऍज सुन ऍज द बस हा तुमचा कर्ता आहे. ओके. त्याच्यानंतर काय आले, क्रियापद लगेच. मग हे समजून जायचं की हे तुमचं क्रियापदाचं दुसरं रूप आहे. कर्त्यानंतर आल्यावर लगेच, जर कर्त्यानंतर जर लगेच ईडी जर क्रियापदाला असेल तर तुम्हाला समजायचं की ते तुमचं काय, वर्बचं सेकंड फॉर्म आहे आणि तो सिंपल पास्ट टेन्स आहे. म्हणजे पहा, नो सुनर सिंपल पास्ट टेन्स म्हणलं तर तुम्हाला काय घ्यायचं, आता सांगितलं होतं मी, डीड घ्या. नो सुनर नंतर डीड. नंतर आहे सहाय्यकारी क्रियापदानंतर वाक्यातील कर्ता लिहावा. म्हणजेच आता सहाय्यकारी क्रियापद घेतलं म्हणजे नो सुनर नंतर लगेच तुम्हाला काय करायचंय, टू बी स्वरूप घ्यायचं. पहिला नियम आणि हा दुसरा नियम. ओके. त्याच्यानंतर काय, कर्ता. मग काय आहे, द बस. आता तुम्ही इथं डीड घेतलं तर मग ह्या क्रियापदाचं काय, मूळ रूप म्हणजे अराइव्ह. नंतर जे दोन वाक्य असतील, बघा, कर्त्यानंतर क्रियापद व उर्वरित भाग लिहावा. द बस. आता ह्याच्या पुढे कुठला उर्वरित भाग नाहीये, डायरेक्टली काय, स्वल्पविराम आहे. मग प्रथम वाक्यानंतर दोन्ही वाक्य द्यानने जोडावे. म्हणजे प्रथम वाक्य झालं त्याच्यानंतरचं जे वाक्य आहे त्याला काय करायचं तुम्हाला, द्यानने जोडायचं. म्हणजे द पॅसेंजर्स गॉट इन. तुम्हाला
दुसऱ्या वाक्यामध्ये काही चेंजेस करायची गरज नाही. फक्त तुम्हाला चेंजेस कुठं करायचे, पहिल्या वाक्यामध्येच. लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला सिंपल, अजून एकदा सांगतो, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स ह्या दोन काळांवर तुमची चांगली पकड असली पाहिजे, तेव्हाच ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके. आता दुसरं वाक्य पाहूया. दुसऱ्या वाक्यात बघा काय केलं आपण. ॲज सून ॲज इट स्टॉप्स रेनिंग वी शॅल गो आउट फॉर वॉक. पहिला नियम काय म्हणतो, ॲज सून ॲज असेल किंवा हार्डली व्हेन असेल तर ते काय करायचं, तुम्हाला काढायचंय. आणि त्याऐवजी काय, नो सूनर. बघा, नो सूनर लिहिलं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय की वाक्याचा काळ कोणता आहे हे तुमच्या लक्षात घ्यायचं. तुम्हाला वाक्याचा काळ कोणता, पहिला होता आपला वर्बचं सेकंड फॉर्म. तुम्हाला सांगितले कसं आयडेंटिफाय करायचं. आता इथं इट नंतर काय आलंय, स्टॉप्स, आणि क्रियापदाला काय आलंय, एस किंवा इएस. आता इथं एस आलाय, म्हणून तुम्हाला काय करायचं, इथं डज घ्यायचंय. क्रियापद म्हणजे सहाय्यकारी क्रियापद काय करायचंय तुम्हाला, डज. आता हे डज कसं आलं, कारण की इथं क्रियापदाला एस लागलंय आणि त्या डू ला काढणार आपण इएस प्रत्यय लावणार, म्हणजे हा एस इथं इएस मध्ये कन्वर्ट झालाय. नो सूनर डज, त्याच्यानंतर कर्ता घ्यायचा आहे. नंतर कर्त्याचं मूळ रूप, नो सूनर डज इट स्टॉप रेनिंग. वाक्य झालं. त्याच्यानंतर दोन्ही वाक्य कशाने जोडायचे, दॅन. बाकीचं वाक्य आहे तसंच तुम्हाला लिहायचंय, फॉर वॉक. हा लक्षात, क्लिअर. काही याच्यात शंका काही नाही. बघा, अजून एक वाक्य घेऊ, मग तुमच्या अजून लक्षात येऊन जाईल. हे इथपर्यंत लिहून घ्या. ह्याचे नियम पण मी जे सांगितलेले तोंडी आणि ते समजावलेले ते पण लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. आता हे झालं डू डज आणि डीडचं. आता सपोज जर ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही टू बी स्वरूप आलं तर मग काय करणार, पहा वाक्य. ॲज सून ॲज आय वॉज रिटर्निंग फ्रॉम द स्कूल comma I would playfully scare. बघ, आता तुम्हाला याचा नियम पण तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला ॲज सून ॲज किंवा हार्डली व्हेन असेल ते काढून त्या जागी सुरुवातीला काय करायचंय, नो सूनर. नंतर काय करायचंय, टू बी स्वरूप. आता ह्याच्यामध्ये टू बी स्वरूप आहे ते डायरेक्टली इथं उचलून घ्या. नो सूनर वॉज, नंतर काय करता म्हणजे आय, नंतर काय क्रियापद, नो सूनर वॉज आय रिटर्निंग फ्रॉम द स्कूल नंतर दोन्ही वाक्य कशाने जोडायचे, दॅन. नंतरचं वाक्य आहे तसं आय वुड प्लेफुली स्केअर. ओके. म्हणजेच आता याचा आपण नियम पाहू कसं आहे थोडक्यात. त्याचं स्ट्रक्चर पाहू. बघा, नो सूनर सुरुवातीला, त्याच्यानंतर काय टू बी स्वरूप. आता सिंपल प्रेझेंट म्हणजे डू डज डीड. जर वाक्यामध्ये दिलेल्या वाक्यात जर क्रियापदाला एस किंवा येस किंवा क्रियापदाचं दुसरं रूप असेल कर्त्यानंतर जर तुम्हाला काय हे चेंजेस करायचे, तिथं डू डज किंवा डीड. सिंपल पास्ट टेन्स असेल तर डीड, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याच्यामध्ये पण कसं एस किंवा येस असेल तर डज, एस किंवा येस नसेल तर डू. आणि ह्यांच्या व्यतिरिक्त जर कुठलं क्रियापदाचं म्हणजे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे टू बी रूप असेल ते आहे तसंच घ्यायचं इथं. कुठं, नो सूनर नंतर. म्हणजे आता इथं वॉज आहे तर घ्या मग इथं वॉज, आहे की नाही.
करता म्हणजे या वाक्यामध्ये जे असेल ते तुम्हाला घ्यायचं तिथं. त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला, करता. लक्षात घ्या, कर्त्यानंतर काय, क्रियापद. ओके. नंतर राहिलेला भाग त्या वाक्यातला, आणि त्याच्यानंतर मग काय, दॅन, आणि इतर राहिलेलं वाक्य त्यानंतर. ओके, हे असं याचं सूत्र आहे. बघा, ह्या सूत्रानुसार तुम्ही वाक्यरचना बनवा, नो सुनरची, कधीच चुकणार नाही, 100% ही गॅरंटी आहे. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.